पर्सनल लोन हे सहसा अनसिक्युअर्ड लोन या श्रेणीत येते. याचा अर्थ असा की हे कर्ज घेताना कोणतीही मालमत्ता, घर, दागिने किंवा गाडी गहाण ठेवलेली नसते. कायदेशीर वारसांची भूमिका. जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक त्याच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा वारसांना कर्जाची परतफेड करण्यासाठी कायदेशीररित्या सक्ती करू शकत नाही. वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत सहकर्जदार नसल्यास कर्जाची जबाबदारी वारसांवर येत नाही. बँकेची कारवाई. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक थकीत रक्कम बॅड डेट म्हणून घोषित करते आणि खाते बंद केले जाते. मात्र जर कर्जदाराची काही मालमत्ता असेल तर बँक त्या मालमत्तेतून वसुलीचा प्रयत्न करू शकते. सहकर्जदार किंवा जामीनदार असल्यास काय? जर पर्सनल लोन घेताना कोणी सहकर्जदार म्हणजे को-बॉरोवर असेल तर प्राथमिक कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्जाचे हप्ते भरण्याची संपूर्ण जबाबदारी त्या सहकर्जदारावर येते. जर त्याने हप्ते भरले नाहीत तर बँक कायदेशीर कारवाई करू शकते. तसेच जर कोणी जामीनदार असेल तर त्यालाही बँक थकीत रकमेसाठी नोटीस पाठवू शकते. कर्ज विमा ठरतो आधार. आजकाल अनेक बँका कर्ज देताना क्रेडिट शील्ड किंवा लोन इन्शुरन्स घेण्याचा सल्ला देतात. जर कर्जदाराने विम्याचे संरक्षण घेतले असेल तर त्याच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाते. यामुळे कुटुंबावर कर्जाचा बोजा पडत नाही. अशावेळी कुटुंबाने तात्काळ बँकेला मृत्यूची माहिती देऊन विम्याचा दावा क्लेम करणे आवश्यक असते. महत्त्वाचे निष्कर्ष. 1. पारदर्शकता. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाने घाबरून न जाता बँकेला मृत्यू दाखल्यासह अधिकृत माहिती द्यावी. 2. मालमत्ता आणि कर्ज. जर कर्जदाराने एखादी मालमत्ता वारसांच्या नावे सोडली असेल तर काही विशेष प्रकरणात बँक त्या मालमत्तेवर दावा सांगू शकते. 3. क्रेडिट स्कोअर. सहकर्जदाराने हप्ते न भरल्यास त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. याची नोंद घेणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत बँक कुटुंबाला छळू शकत नाही, परंतु जर विमा किंवा सहकर्जदार असेल तर प्रक्रियेचे नियम बदलतात.